नमस्कार, मी आकांक्षा हिराकांत साळवी. बाय प्रोफेशन मी सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करते. कॉलेज पूर्ण होऊन 2 वर्ष झाली आणि मी साईटवर जॉबला होते. त्यामुळे ट्रॅव्हलिंग असायचं किंवा कधी रात्री उशीर व्हायचा घरी यायला, 9-9:30 वाजायचे. मग मला अशी सवय होती की म्हणजे अर्ध्या तासाने जरी जेवणाची वेळ सुटली तरी मला डोकं दुखायचं किंवा चिडचिड व्हायची आणि म्हणजे पेशन्स नाही राहायचे. मग मी ॲट दॅट मोमेंट जे काही शक्य होईल ते मोस्टली बाहेरचं, रात्रीचं जेवण मोस्टली बाहेरचं व्हायचं. अशी सुरुवात झाली आणि मग हळूहळू ईटिंग हॅबिट्स चेंज झाल्या. रात्री झोपायला उशीर व्हायचा आणि मला लास्ट 1 वर्ष झालं मला PCOS डायग्नोज होऊन. तर मग 1 वर्षभर मी शक्य तेवढं डाएट करत होते, एक्सरसाइज करत होते. पण मूड स्विंग्स आणि वेट माझं कमी होत नव्हतं. त्यामुळे मग असं निगेटिव्हिटी येत चाललेली आणि प्रॉब्लेम वाढत होते. माझी मामी इथे येऊन गेली आहे. तिला सीजरचा प्रॉब्लेम होता. तर मग तो तिचा सॉल्व्ह झाला. म्हणजे इथे आल्यावर तिनं पथ्य 3 महिन्याचं केलं आणि ती आता म्हणजे परफेक्टली फाईन आहे. आता तिला फीट येत नाहीत. म्हणजे खूप त्रास व्हायचा. ते बघून मी इथे आले. पहिल्या दिवशी आल्यावर थोडं मला हे होतं की मी 10 दिवस बाहेर कशी राहणार घरातल्यांच्या शिवाय किंवा असं, आणि उपवास 6 दिवस माझ्या वजनाच्यानुसार मला करायला सांगितलेला. तर इथे आल्यावर सगळ्यांच्या सोबत संध्याकाळी सत्संग होतो, तो ऐकल्यावर वगैरे माझी मनाची थोडी तयारी झाली आणि कधीही कंट्रोल न करणारी मी 6 दिवस उपवास केला. 4थ्या-5व्या दिवशी थोडासा त्रास झाला, पण मी 6 दिवस उपवास केला आणि डाएट सुरू केल्यावर पण मला असं वाटायचं की म्हणजे जेव्हा मी आधी डाएट करायचे तेव्हा मी सलाड वगैरे खायला कंटाळा करायचे. म्हणजे नाहीच हे करायचे. फक्त घरातलं खाता येईल एवढं मी लक्ष द्यायचे. तर मग इथे आल्यावर आता मी इथे 4 दिवस शेवटचे सलाड खाल्ले किंवा म्हणजे हेल्दीसुद्धा टेस्टी लागू शकतं हे मला रिअलाईज झालं. आणि थोडेसे काही प्रॉब्लेम होते, म्हणजे घरी थोडे प्रॉब्लेम होते. तर मग ते कामात राहून ते बाजूला टाकायचं अशी सवय लागलेली आणि मग ते असं साठत गेलेलं. तर मग जेव्हा मेडिटेशन आणि हे सगळं झालं, EFT टेक्निक झाली, साऊंड रेझोनन्स टेक्निक झाली, त्याच्यानंतर सरांनी योगा शिकवला आणि वेगवेगळे प्राणायाम म्हणजे श्वासावर काम करण्यासाठी टेक्निक शिकवल्या. त्याच्यातून हळूहळू एक म्हणजे समजलं की जास्तीत जास्त आपण पॉझिटिव्ह एखाद्या गोष्टीच्या बाबतीत विचार ठेवून आपण जर पुढे जात गेलो तर गोष्टी आपोआप सुटत जाऊ शकतात. आणि आपल्याकडून आपण दुसऱ्याला दोष नाही द्यायचा आणि कायम समोरच्यात चांगले गुण बघायचे आणि तेव्हा त्या गोष्टी आपोआप हळूहळू सुटत जाणार. हे एक 6व्या-7व्या दिवसापर्यंत रिअलाईज झालं. आता इथून पुढे घरी गेल्यावर 3 महिने पथ्य आहे. ते सगळं करून होप सो मी ऑगस्टमध्ये परत यायचं पण म्हणते. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता.